टाइम्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। उत्पादन निर्मितीवर सरकारचा मोठा भर। नव्या उद्योगांमधून येत्या काळात मोठ्या संख्येने रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार। नगरच्या सुप्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची माहिती। संघ सांगेल तेव्हा मी निवृत्त होणार, तर निवृत्ती घेतल्यानंतरही माझं कार्य सुरूच राहणार। मोहन भागवतांचं विधान। तर हिंदू व्यक्तीच संघाचा सरसंघचालक बनू शकतो, सरसंघचालकांनी केलं स्पष्ट। सलमान खानचं स्वागत झालं म्हणजे यापुढे मुस्लिमांना संघाच्या कार्यक्रमात खुलं आमंत्रण देणार आहात का? मोहन भागवतांनी हे स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं। संजय राऊतांचा जोरदार टोला। मुंबईतला मराठी माणूस हा हिंदू हे भाजपला आत्ता कळलं, तर आमच्या दबावापोटीच भाजपाकडून मुंबईत मराठी महापौर। संजय राऊतांचा भाजपावर निशाणा। रायपूरमध्ये माओवाद्यांच्या संपूर्ण निर्मूलनासंदर्भात अमित शहांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक। अनेक राज्यांच्या पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित। माओवाद निर्मूलनासाठी रणनीती आखली जाणार। कोल्हापूरच्या कसबा बावड्यात 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी। काठ्या आणि तलवारी नाचवत झालेल्या हल्ल्यात 3 ते 4 जण किरकोळ जखमी। आणि बाळापूर शहरात लग्नाच्या वरातीत तलवार नाचवणं पडलं महागात। तलवार लहान मुलाच्या डोक्याला लागल्याने पडले 5 टाके। संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। दुपारचे 3 वाजायला आलेले आहेत आणि आत्ताच्या घडीला आपल्या आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडतायत त्याचे प्रत्येक अपडेट आपण घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, ही अजितदादांची इच्छा पूर्ण करावी असं सयाजी शिंदे म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदा सयाजी शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली आणि यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि खरं तर अशी चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला, की आता एकत्रच येणार आहे। एक काय त्याला फॉर्मॅलिटी राहिली आहे। असं असताना हे असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार वाईट झालं आहे। दादांचा जो उमदा डिसिजन घेण्याचा जो स्वभाव होता तो स्वभाव यावा परत महाराष्ट्राच्या भल्यासाठी, आणि त्या दृष्टीने त्यांचं त्या अर्थानं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ताकद वाढायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं। तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात रोहित पवार 12 तारखेला पत्रकार परिषद घेणार आहेत। विलिनीकरणाबाबत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही सूर बदललेले पाहायला मिळत आहेत। सुनील तटकरेंनी याबाबत 10 तारखेला सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलंय। आणि 12 तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती, हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल। आणि 12 तारीख का, तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती, याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल। निश्चित जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, कारण आम्ही सर्वांनी मग दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू। 10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील। त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू। वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ।